नमस्कार. मराठी मायबोली कथा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. बैकथा भाग 5. बोल आता, संकोचू नकोस. ऋषिकेशने घसा एक वार साफ केला आणि शब्द जुळून तो बोलायला लागला. मला कशी सुरुवात करावी कळत नाही आहे, पण बरेच दिवस झाले मला विचित्र भास होत आहेत. विशेषतः गंगूबाईच्या खानावळीच्या इथून जाताना एक झाड लागतं त्याच्या बाबतीत. हो ना? त्याचं वाक्य अर्धवट तोडत गुरुजी उद्गारलेही. हो, पण ही अशी गोष्ट कुणाजवळ कशी बोलायची हेच कळत नव्हतं. आणि त्या दिवशी मी बेसावत असताना तुम्ही एकदम ते वाक्य बोलून गेलात तसा मी खूप गांगरलो. इनफॅक्ट मला ते झेपलंच नाही आणि म्हणून मी तुम्हाला उत्तर न देता पळून गेलो. यावर गुरुजी मनमोकळं हसले. काय हे नकळत तुझा एका वेगळ्या जगात आणि वेगळ्या मितीत प्रवेश झाला आहे आणि त्याबद्दल तुला काहीही माहिती नाही म्हणून तू बिथरला असशील. वेगळी मिती म्हणजे वेगळं डायमेन्शन्स. तुमच्या भाषेत 2D 3D वगैरे हे ब्रह्मांड अनेकविध आश्चर्याने भरलेलं आहे. त्यातलं आपल्यापर्यंत फार थोडं ज्ञान आलेलं आहे, किंबहुना काहीही आलेलंच नाही. आपल्या मेंदू किंवा जाणीवेची पातळी मर्यादित असते, कारण आपल्याला असं वाटत असतं की दिसतं एवढंच जग आहे. थोड्या बुद्धीच्या मर्यादा ओलांडायला प्रयत्न केला की कळतं डोळ्यांना दिसतं त्यापेक्षा कितीतरी अफाट मोठं हे जग आहे. मला नाही समजलं. एक उदाहरण देतो. आपल्या शरीरावर लाखो जंतू बसलेले असतात. तुला किंवा मला हे दिसतात का, जाणवतात का? नाही, पण तरीही ते तिथे आहेत हे आपल्याला माहीत आहे. का? कारण ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्यावर आपल्या सायंटिस्टने मायक्रोस्कोपचा शोध लावला आणि तेव्हाच आपल्या साध्या डोळ्यांना न दिसणारे जंतू त्या मायक्रोस्कोपखाली दिसायला लागले. आता थोडा वेळ त्या जंतूंच्या दृष्टीने विचार करायचा प्रयत्न कर. म्हणजे त्यांना आपण कसे वाटत असू. त्यांना आपल्या देहाची कल्पनाच येऊ शकत नाही, कारण ते 2D म्हणजे अजून दुसऱ्या डायमेन्शन्समध्ये असतील, जिथे पुढे किंवा मागे एवढेच ज्ञान होऊ शकतं. आता हे असे किती डायमेन्शन्स असतील. काही कल्पना आहे. स्ट्रिंग थिअरी म्हणजे 10D आहेत, तर एम थिअरी म्हणजे 11 आणि वॉर्मिक थिअरीनुसार 26 डायमेन्शन्स. विचार कर. आणि सगळ्यात जास्त गंमत म्हणजे आपल्या पुराणात 35 डायमेन्शन्स सांगितले आहेत. तर सांगायचा मुद्दा असा की इंद्रियापलीकडचं ज्ञान आपल्याला हवं असेल तर त्यासाठी आपल्याला वेगळ्या क्षमता मिळवाव्या लागतील. असो, याबद्दल आपण नंतर सविस्तर चर्चा करू. तू सांग, तुला भास होतात म्हणजे काय होतं? गुरुजी, मी त्या झाडाजवळून चाललो की असं वाटतं कोणीतरी सुटकेसाठी मला आतुरतेने विनंते. अगदी आक्रोश चालू आहे असं वाटतं, पण हे काकांना ऐकू येत नाही. कुठेतरी आत प्रचंड डिस्टर्ब व्हायला होतं, इतकं की मला सहन होत नाही. आणि हे फक्त मलाच जाणवतं. इतके दिवस मी समजत होतो की हे खोटे बाज आहेत, माझ्या मनाचे खेळ आहेत. पण त्या दिवशी तुम्ही मला एकदम असं विचारलंत आणि मी हबकलो. पण हे खरं खोटं काहीही असलं तरी मला यात पडायचं नाही आहे. गुरुजी, प्लीज मला सोडवा. मला या भासांच्या त्रासातून सोडवा. मला माझ्या घरी जायचं आहे. ऋषिकेश काकुळकीला येऊन म्हणाला. शांत हो. खरंच तुला हे सगळं नकोसं झाले का? यातून बाहेर पडायचं का? कुणाला तरी तुझ्या मदतीची नितांत आवश्यकता आहे हे कळूनही तुला यातून बाहेर पडायचं का? हो. ऋषिकेश दोन्ही हाताने तोंड झाकून म्हणाला. ठीक आहे, करू आपण तशी व्यवस्था. एक काम कर, आत देवघरात जा. परमेश्वरापुढे नतमस्तक हो आणि त्याला विनंती कर. अन्यथा शरण नास्ति त्वमेव शरण मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष. परमेश्वर, तुझ्या व्यतिरिक्त मला यातून सोडवणार कोणी नाही. आता मला ज्या अर्थतेनं म्हटल्यास त्याच अर्थतेने त्याला विनवणी कर. जा. ऋषिकेश उठला आणि देवघरात गेला. नुकतीच पूजा झाल्याने देवघरात विविध प्रकारांची फुलं, धूप, अष्टगंध आणि दिव्यातील तूप याचा संमिश्र असा सुगंध येत होता. देवांच्या मूर्तीवर पाठीमागच्या खिडकीतून आलेले सूर्यकिरण पडल्याने एक वेगळंच तेज झळकत होतं. ते मनोहारी दृश्य पाहून ऋषिकेशच्या संवेदनाक्षम मनावरचं मळभ गेलं आणि संकुचितपणा जाऊन एक विशाल भावना आली. आपल्या वयात असतानाच तिथे कोणीतरी अडकलं होतं. आपल्यासारखीच उमेद आणि स्वप्न घेऊन तो शिकायला आला असेल आणि या विचित्र परिस्थितीत अडकला असेल. जर
गुरुजींसारखी खंबीर आणि सात्विक व्यक्ती माझ्यासोबत असेल तर मी त्याला या यातनातून सोडवायचा का प्रयत्न करू नये? उद्या मी असो अडकलो असतो तर? थोडा वेळ तो तिथेच हात जोडून बसून राहिला. मन आता पुष्कळ शांत झालं होतं. ऋषिकेश बाहेर आला तसा त्याचा निश्चयी चेहरा बघून गुरुजी हसले. काय विचार बदलला ना? त्यावर तो फक्त हसला. छान, बस इथे आणि आता शांतपणे सविस्तर सांग. शेजारच्या खुर्चीवर हाताने थोपटत गुरुजी म्हणाले, गुरुजी, आपल्या चेतूशेठच्या हॉटेलमधला गोपाळ आहे ना, त्याच्या आजाकडून एक विलक्षण गोष्ट मला समजली. त्या गोष्टीचा आणि मला होणाऱ्या भासाचा संबंध असावा असं मला वाटतं, पण वेळेचा ताळमेळ लागत नाही, कारण ती घटना साधारण 20-1 वर्षापूर्वी घडली. असं म्हणून ऋषिकेशने गोपाळच्या आजाकडून ऐकलेले सर्व वृत्तांत कथन केला. गुरुजी शांतपणे ऐकत होते. ठीक आहे, आजचा दिवस मला जरा माहिती काढू दे, तुमच्या भाषेत इन्व्हेस्टिगेशन, आणि उद्या तुला मी सांगतो काय करायचे ते. गुरुजींचा निरोप घेऊन तो बाहेर पडला तेव्हा त्याला खूप हलके वाटत होते. हॉस्टेलवर परत जायच्या आधी तो गंगूबाईच्या खानावळीत गेला. जाताना आज त्याने झाडाला टाळले नाही. उलट आवर्जून त्या बाजूने जाताना त्याने मनातल्या मनात आश्वासन दिले की काळजी करू नकोस, लवकरच तुझी या त्रासातून मुक्तता होणार आहे. खानावळ अजून सुरू झाली नव्हती. त्याने घड्याळात पाहिले. आत्ताशी सकाळचे 10:30 होत आहेत. तेवढ्यात सुमितीबाईंनी त्याला पाहिले आणि आत येण्याची खूण केली. आज लवकर आलास? कणिक मळता सुमितीबाई बोलत होत्या. हो, आज सकाळीच बाहेर पडलो होतो, तिकडून लवकर आलो. बस, थोडा वेळ भाजी होत आली. कुकर झाला की गरम पोळ्या करीत. पान वाढते, बस इथंच. सुलभे, थोडं पलीकडं सर. सुमितीने बाकीच्या स्वयंपाक करणाऱ्या बायकांना मागे पुढे सरकून ऋषिकेशला जागा करून दिली. थोड्या संकोचानेच तो ओट्यापाशी बसला. काकू, एक गोष्ट विचारू? एक का 10 विचार. काल मी चेतूशेठच्या हॉटेलला गेलो होतो. त्या चेत्याच्या हॉटेलात आपली खानावळ असताना तिथं कशाला गेलास? आणि सुमितीने मोठे डोळे करत विचारले. अहो, सकाळी गेलो होतो नाश्त्यासाठी. हा, मग ठीक आहे. तसंही आपल्याकडं नाश्ता नसतोय, पण तुला हवा असन तर बनवून देईन. तेवढ्यासाठी त्या काळ्याचा तोंड कशाला बघायला जातोस? 10वीला 3 वेळा फेल झाला. ढकुणीकडचा माझाच पेपर बघून लिहायचा मागं बसून, पण कॉपी पण धड करता आली नाही मेल्याला. अहो काकू, नाही जाणार. पण पुढचं तर ऐका. तिथे गोपाळ आहे ना, त्याच्या आज्याने एक गोष्ट सांगितली मला. त्यांनी हॉस्टेलच्या एका मुलाला म्हणे झाडात गायब होताना पाहिलं. शिवानंद. सुमती कणिक मळता मळता सुस्कारा सोडून म्हणाली. तुम्हाला माहिती आहे? मी 10वीला असेन तेव्हा शिवानंद आणि तुषार आपल्याकडे जेवायला यायची दोघं. रोज नाही, कधी कधी. मग सुमतीने तिला माहितीच असलेली कानावर उडत आलेली हकीकत सांगितली. तुषारचा विचित्र ॲक्सिडेंट, त्यानंतर काही दिवसांनी शिवानंदचे एकाएकी गायब होणे, मग त्या झाडाबद्दल काही अफवा. बोलता बोलता जेवण तयार झाले. ऋषिकेश बाहेर टेबलवर जाऊन बसला. पोटभर जेवून हॉस्टेलवर परत आला तेव्हा दुपारचा 1 वाजला होता. मग जरा नेट सर्फिंग करून त्याने पॅरानॉर्मल, अघोर, ट्रान्समिग्रेशन विषयांची माहिती काढली. त्यानंतर संध्याकाळी बाबांना फोन करून काही दिवस अजून लागतील असं त्याने कळवलं. रात्री गुरुजींचा त्याला फोन आला. उद्या सकाळी त्यांनी त्याला तयार राहण्यास कळवलं होतं. ते त्याला घेऊन एका ठिकाणी जाणार होते. रात्री डोक्यावरून पांघरून घेऊन झोपताना ऋषिकेश आता एका नव्या साहसासाठी उत्सुक होता. गुरुजी बरोबर असल्यामुळे त्याला भीती नव्हती. सकाळी 7 वाजताच आवरून तो खाली आला. तोवर वळणावरून गुरुजींची रिक्षा त्याला येताना दिसली. मग त्याला घेऊन ते पुढे निघाले. रिक्षा गावाबाहेर एका जंगलाच्या दिशेने चालली होती. थोड्याच वेळात बाहेरून
अत्यंत पडक्या दिसणाऱ्या अशा एका वाड्यापाशी ते येऊन थांबले. ते भुऱ्या भक्ताचे घर होते. बाहेरून विटके आणि पडके वाटणारे घर मात्र आतून चांगलेच सजवले होते. गुरुजींना पाहताच भुऱ्या अगदी अदबीने बाहेर आला. त्या दोघांना आत घेऊन गेला. काय काम काढलं आज सकाळी सकाळी गुरुजी? मला एक माहिती हवी आहे तुझ्याकडून. तुम्ही विचारा, नाही सांगितले तर बोला. भुऱ्या हात जोडत म्हणाला, मला एक सांग. गावात काही वर्षापूर्वी कॉलेजचा एक मुलगा गायब झाला होता. तुला त्याबद्दल माहिती आहे का काही? होय आहे की, तेवढी एकाच तर केस घडली गावात. शिवानंद आणि अघोर आत्म्याची अदलाबदल. पण आज इतक्या वर्षांनी त्याचं काय निघालं गुरुजी? तो शिवानंदचा आत्मा या पोराला त्रास देतोय, जो झाडात अडकून पडला आहे. तुला त्याबद्दल सविस्तर काही माहिती आहे का? नाही बा, माझा काय बी संबंध नाही इतिहासाशी. आम्ही भुरटे बघत. आणि त्या शिवानंदला अडकवणारा तो लांब गेला, तिकडं काशीला जाऊन बसला आहे. तुला काय माहिती तो काशीला गेला? जे काही आहे ते खरं बोल, उगाच लपवायचा प्रयत्न करू नको. गुरुजी जरा स्पष्ट आणि कठोर आवाजात बोलले. असा भुऱ्या खाली मान घालून सांगू लागला. 30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे गुरुजी. तेव्हा तुम्ही बी गावात आला नव्हता. एक डाव ह्यो अघोर माझ्याकडं आलेला. त्याला लागणारं काळं उलट्या पिसाचं कोंबडं लाल वस्त्र, तांब्याचं यंत्रवस्त्रा समजत म्या पुरविलं. पण आईच्यानं सांगतो गुरुजी, तेव्हा मला ठाव नव्हतं ह्यो असं काय करेल. अवसरच्या रात्रीला गोपाळच्या आज्यानं बघितलं नव्ह का? त्याने मला सांगितल्यावर मला ध्यानात आलं की ह्यानं त्या पोरांचं काय केलं. मग पुढं म्या जा विचारायला गेलो त्या अघोरला, तेव्हा तो काशीला निघाला होता. सेम टू सेम शिवानंद. पण आवाज अघोरचा. ठीक आहे, तुझी काही चूक नाही म्हणतोस तर मी विश्वास ठेवतो तुझ्यावर. आता एक काम करायचं. आजपासून बरोबर 3 दिवसांनी 30 रोहिणी नक्षत्रावरची कौशिक अमावस्या आहे. अघोरला आता पुन्हा एकदा देह हवा असेल, कारण शिवानंदचा देह काही वर्षापूर्वीच नष्ट झाला आहे. तेव्हा तू त्याच्या संपर्कात असशील तर बोलावून घे. सांग त्याला की शिवानंद सारखाच एक देह तुला मिळू शकतो. ताबडतोब बोलावून घे. ऋषिकेशने चमकून गुरुजीकडे पाहिले. भुऱ्याला माहिती असल्यासारखे त्याने मान डोलवली. गुरुजींनी एकवार पुन्हा ऋषिकेशकडे पाहिले. ऋषिकेश, तुझ्या माझ्यावर विश्वास आहे ना? तुझी तयारी आहे ना? हो. ऋषिकेशने आता गुरुजीवर पूर्ण विश्वास टाकायचे ठरवले होते. ठीक आहे भुऱ्या, तुझा संपर्क झाला की ताबडतोब कळव. माझ्या अंदाजाने तो आता वाराणसी सोडून उज्जैनला स्थायिक झाला आहे. तुम्हाला इतकं सगळं कसं ठाऊक? शेवटी न राहून ऋषिकेशने आश्चर्याने विचारले. त्यावर ते फक्त हसले. भयकथा भाग 5चा हा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि माझे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.